हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करून शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्ट प्रस्तुत ज्ञानेश्वरीच्या नित्याच्या उपासनेला आपण प्रारंभ करतोय। 9व्या अध्यायामध्ये 2ऱ्या नंबरच्या श्लोकाचं विवेचन सुरू आहे। त्यावरती माऊली भाष्य करत आहेत। भगवंत ज्ञानाचं महत्त्व सांगतात। राजविद्या आहे, राजगुह्य आहे, पवित्र आहे, उत्तम आहे, प्रत्यक्ष आहे, धर्मेम आहे आणि करायला सोपं आहे आणि ते अविनाशी आहे। अशा 7-8 पदाचा विचार करून भगवंत या ज्ञानाचं वर्णन करतात आणि हे सगळं वर्णन आत्मज्ञानी पुरुषांना लागू पडतं, आत्म्याला लागू पडतं, भगवंताला लागू पडतं, संतांना लागू पडतं। हे सगळ्याच गोष्टी त्यांच्याकडे असणारं राजविद्या आहे, राजगुह्य आहे, हे आत्मज्ञान असतं। ज्ञान जे आहे ते ज्ञान संतांच्या करवीच घ्यावं, ते ज्ञान पै गा बरवे, जरी मनी अति आणावे तरी संता या भजावे, कारण ते आत्मज्ञानामध्ये पारंगत असणारे संत असतात। आणि त्यांच्याकडूनच हे ज्ञान प्राप्त करून घेतलं तर त्याची रुजवणूक व्यवस्थित होते। मागच्या एका चिंतनामध्ये आपण पाहिलेलं होतं, फक्त बीज चांगलं असून चालणार नाही, तर भूमी ही सुपीक असायला पाहिजे। नुसती भूमी सुपीक आणि मशागत केलेली असून चालणार नाही, तर बीज सुद्धा चांगल्याच प्रतीचं असायला पाहिजे। श्रीगुरु आणि सद्गुरु आणि सत्शिष्य यांची जोडी परफेक्ट जुळली, मॅच झाली, तर निश्चितपणानं या दोन्ही गोष्टीचा विचार आणि पेरणी होते आणि ज्ञान अंकुरित होतं आणि ज्ञानाचा कुंभ फुटतो, अंकुर फुटतो। मागच्या चिंतनामध्ये आपण पाहिलेलं आहे ते ज्ञान अत्यंत श्रेष्ठ दर्जाचं आहे, याचं वर्णन करायला माऊलींनी सुरुवात केलेली आहे। आता एक प्रसिद्ध ओवीचा आपण विचार करायला लागलोय। 49 नंबरचे ओवी आहे त्या 2ऱ्या श्लोकावरची 9व्या अध्यायामधली, आणि फार काही खूप असं गूढ असं सांगून जाते आपल्याला। आणि हे गूढ जर प्राप्त करायचं असेल, या ठिकाणी श्रीगुरूंचं महात्म्य किती आहे, संतांचं महत्त्व किती आहे, शास्त्रांचं महात्म्य किती आहे, याचं वर्णन या ओवीमधून माऊली करतात। त्यामुळं विचार आणि चिंतन करायला लावणारी ही ओवी आहे। आपणही एका ह्या एवढ्या 40 मिनिटाच्या चिंतनामध्ये ही ओवी संपणार नाही किंवा चिंतन त्याचं संपत नाही। म्हणून श्रोत्यांनाही नम्र विनंती आहे की त्यांनीही या ओवीवरती पुष्कळ चिंतन करावं, पुष्कळ चिंतन करावं। चिंतन करण्यासारखी ओवी आहे। मोटके गुरुमुखे उदयजत दिशे आणि हृदयी स्वयंभची असे, प्रत्यक्ष फावो लागे तैसे अपसयाची। मोटके म्हणजे अगदी छोटंसं असतं, गुरुमुखे उदयजत दिशे, एवढं छोटंसं असताना सुद्धा गुरूंच्या मुखातून जेव्हा ते शब्द बाहेर पडतात त्याचा उदय होतो, परंतु ते हृदयी स्वयंभची असेल, पण प्रत्येकाच्या हृदयामध्ये ते स्वयंसिद्ध आहे, स्वयंभूच आहे, ते स्वयंसिद्ध आहे। पण कधी उमलतं, उदय जर कधी होतो, प्रत्यक्ष फावो लागे तैसे, आणि त्याचा विस्तार व्हायला सुरुवात होतो, प्राप्त होतं अपसेयाची। अपसेयाची म्हणजे आपोआप ते प्राप्त होतं, यासाठी प्रयत्न करावे लागत नाहीत, म्हणजे फारसा विचार करावा लागत नाही। ते कसं प्राप्त करायचं, त्याची इच्छा, त्याची तळमळ, इतकी साधन चतुष्टय संपन्नता जर त्या शिष्याकडे असेल तर ते सहज प्राप्त होतं, कारण ते प्रारब्धाधीन आहे।
ज्ञान प्रारब्धावर जर अवलंबून असतं तर खूप खूप लोकांना ते मिळालंच नसतं. कारण ज्ञानाचे अधिकारी जे जन्माला नरदेहामध्ये आलेले आहेत, ते नरदेहातले सगळे सगळे जीव जे आहेत ते ज्ञानाचे अधिकारी आहेत. मोक्ष प्राप्त करून घेण्याची क्षमता त्यांच्या अंतःकरणामध्ये आहेच आहे. फक्त त्यासाठी प्रयत्नांची गरज लागते, प्रारब्धाची नाही. असेल प्रारब्ध साधनेसाठी उपयोगी पडणारं, पण ज्ञानासाठी प्रारब्ध लागत नाही. साधन करण्यासाठी कदाचित प्रारब्धाचा विचार करावा लागेल थोडासा, पण साध्यासाठी तो विचार करावा लागत नाही. त्यामुळे ते हृदयी स्वयंभूची असेल आणि प्रत्यक्ष पाहावं लागेल. प्रत्यक्ष दिसायला लागतं, ते प्रकट व्हायला लागतं. आणि ते प्रकट होतं ते कुणाच्या मुखातून आल्यानंतर, तर सद्गुरूंच्या मुखातून आल्यानंतर. म्हणून मोठके छोटंसं आहे ते मोठके गुरुमुखे उदय जित दिशे. म्हणजे हळूहळू हळू त्याचं प्रकटीकरण व्हायला सुरुवात होते. याचं वर्णन इथं सांगितलेलं आहे. या ओवीमध्ये श्रीगुरूचं महात्म्य आहे आणि त्या ज्ञानाचं सुद्धा प्रकटीकरण कसं होतं त्याचंही वर्णन केलेलं आहे. त्यामुळं माऊली या ओवीतून प्रत्यक्षावगमम हा जो शब्द पद आलेला आहे त्याच्यामध्ये श्लोकामध्ये, त्या प्रत्यक्षावगमम या शब्दामध्ये या पदांचा विस्तार करतात. त्यामुळे हे ब्रह्मज्ञान जे आहे, माऊली म्हणतात प्रमाणानं किंवा स्वरूपानं किंवा अनुभवानं प्रत्यक्ष आहे. ते प्रमाणानं म्हणा किंवा स्वरूपानं म्हणा किंवा अनुभवानं म्हणा, ते प्रत्यक्षच आहे. ते प्रमाणानं शब्दाचा अर्थ आहे गुरुमुखानं स्वरूपता, हे लहान असलेलं मोठकं असलेलं जे आहे ते तत्वमसी हे प्रत्यक्ष प्रमाण वापरायचं. शब्द प्रमाण हे शब्द प्रमाण जे आहे तत्त्वम अशी, हे गुरूंच्या मुखातून आलेलं आणि ते प्रमाणानं सांगतात. आता कसलं प्रमाण दिलं सद्गुरूंनी, तर शब्दांचं प्रमाण दिलं. त्यामुळं हे स्वयंभू जे आहे, पण त्याला कुठल्या प्रमाणानं सिद्ध झालं म्हटलं कशांतरी, ते प्रमाणानं होईल, स्वरूपता होईल किंवा प्रत्यक्ष होईल. तर त्या ठिकाणी माऊली म्हणतात एक छोटेसे शब्द आहेत, किती मोठे आहेत ते सांगा बघू. एका वेदाचं हे महावाक्य आहे. वेदाची 4 महावाक्य आहेत. त्यापैकी हे सर्वश्रेष्ठ वाक्य मानलं जातं, कारण हे उपदेशपर वाक्य आहे. हे सुरुवातीचं वाक्य आहे. हे सुरुवातीचं वाक्य आहे आणि या वाक्यानं ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते. म्हणून हे साधं वाक्य नाही, तर याला महावाक्य म्हणतात. म्हणून हे तत्वमशी हे प्रत्यक्ष प्रमाण आहे की अज्ञानाचा अंधकार नष्ट करण्याकरता ते उदयाला आलेलं असतं. म्हणून गुरुमुखे उदयजत दिशे म्हणलेलं आहे. ते ज्ञानाला काय होतं, ते शिष्याच्या श्रोत्रेंद्रियांना मात्र ते प्रत्यक्ष होतं. म्हणजे शिष्याचे कान आणि सद्गुरूंचं मुख, ह्या दोन्ही गोष्टी एकत्र जुळून आल्या की त्याला अर्थ प्राप्त होतो. आणि ते हृदयात कसं आहे, मात्र स्वयंभूच असे, म्हणजे प्रत्यक्ष अनुभवरूप आहे. याचा अनुभव येता येतो. म्हणून त्याला म्हटलेलं आहे त्या ज्ञानाचा मुक्त पुरुषाला प्रत्यक्ष अनुभव येतो. म्हणून प्रत्यक्षावगमम शब्द वापरलेला आहे. प्रत्यक्ष का आहे ते, तर जेव्हा गुरुमुखातून जेव्हा ते ऐकलं जातं तेव्हा ज्ञानी पुरुषांना, मुक्त पुरुषांना त्याचा प्रत्यक्ष अनुभव येतो. आणि प्रत्यक्ष अनुभव आलेलेच जे महात्मे आहेत तेच फक्त इतरांना तो अनुभव आणून देऊ शकतात. नाहीतर कुणाकडून तरी पदवी प्राप्त झालेले आणि उसनवारी आणि कुठून तरी स्वतःला स्वयंघोषित जर पदवी गुरुपदाची जर प्राप्त करून घेतली असेल तर त्यामुळं मात्र त्याचा उपयोग होत नाही. तो भले श्रोत्रिय असू शकेल, पण तो ब्रह्मनिष्ठच असायला पाहिजे. आणि ब्रह्मनिष्ठता जर नसेल तर श्रोत्रिय असून का उपयोग होत नाही. एक वेळा शास्त्राचा अभ्यास कमी असला तर चालेल, पण समोरच्या शिष्याला ते ज्ञान देण्याची पात्रता फक्त ब्रह्मनिष्ठ पुरुषाकडेच असते. त्यामुळे सद्गुरूंना जे 3 विशेषण लागू केलेले आहेत वेदांत शास्त्रानं, त्या 3ही विशेषणाचा उपयोगिता विचारात घेतला पाहिजे. ते श्रोत्रिय असले पाहिजेत, म्हणजे त्याला शास्त्रातला कुठलाही एखादा संशय शिष्याचा तो निवृत्त करता आला पाहिजे. शास्त्राचा अभ्यास त्यांचा पुरेपूर झालेला असला पाहिजे. त्यांना श्रोत्रिय म्हणतात. त्यांनी ब्रह्माचा अनुभव घेतलेला असला पाहिजे. आणि तो ब्रह्मानुभव कसा आहे हे प्रत्यक्ष प्रमाणानं त्यांना सांगता आलं पाहिजे. सांगण्यासाठी शास्त्र लागतंय.
परंतु अनुभव हा ब्रह्मानुभव हा आतच असतो, तो ब्रह्मानुभव असला पाहिजे. आणि समोरच्या शिष्यांची दया आली तर त्या दयेसाठी कृपाळूचा सुद्धा कृपाळूपणा त्यांच्याकडे असावा लागतो. म्हणून 3 लक्षणांनी हे सद्गुरू युक्त असतात. श्रोत्रिय असतात, ब्रह्मनिष्ठ असतात आणि तिसरा मुद्दा आहे कृपाळू असतात. परंतु शिष्याला जर ज्ञानाचा उदय त्याच्या अंतःकरणामध्ये करायची क्षमता कुणामध्ये असते तर ब्रह्मनिष्ठ पुरुषामध्येच असते. खूप जण क्षत्रिय असू शकतात, शास्त्राचा अभ्यास करणारे खूप लोक मंडळी वगैरे मिळतात. ते कथा कीर्तन प्रवचनाच्या द्वारे व्याख्यानाच्या द्वारे लोकांच्या समोर प्रकटी करत असतात. कधी कधी आपलीच कदाचित संशय निर्माण होतो, कदाचित हे सत्पुरुष आहेत की काय, कदाचित हे ब्रह्मनिष्ठ आहेत की काय. इतकं आत्म्याचं ब्रह्माचं परमात्म्याचं वर्णन त्यांच्या मुखातून आपल्याला ऐकायला मिळत असतं. परंतु खरी गोष्ट आहे ती ब्रह्मनिष्ठता आणि ब्रह्मभाव त्यांनी जोपासलेला आहे की नाही, ब्रह्माचा अनुभव त्यांनी घेतलेला आहे की नाही, ही मुख्य गोष्ट आहे. नुसतं श्रोत्रिय असून चालणार नाही, तिथं ती गौण गोष्ट आहे. पण खरी गोष्ट आहे ते ब्रह्मनिष्ठ असले पाहिजेत. इथं वर्णन करतात ते हृदयात स्वयंभू आहे, प्रत्यक्ष अनुभवरूप आहे. त्यामुळं मुक्त पुरुषाला त्या ज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव येतो, म्हणून त्याला प्रत्यक्षावगमम शब्द वापरला. प्रत्यक्ष प्रमाणानं होतं म्हणून प्रत्यक्षागमम शब्द वापरलेला आहे. प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे काय, खरं पाहता ते शब्दाने होते, डोळ्यांनी नाही. विचार करा, वास्तविक आपण कानानं किंवा डोळ्यानं असतं त्याला प्रत्यक्ष प्रमाण मानतो. प्रत्यक्ष म्हणजे मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी पाहिलं, मी प्रत्यक्ष माझ्या कानाने ऐकलं, याला प्रत्यक्ष प्रमाण म्हणायचं. पण शब्द सुद्धा हे प्रत्यक्ष प्रमाणच आहे. काना वचनाची या भेटी हे जे शब्द वापरतात ना, ज्यावेळी कानात आणि वचनाची भेट होते यासाठी शब्दच लागतात. पण प्रमाणाचा विषय कसा आहे, शब्द हा प्रमाणाचा विषय प्रत्यक्ष आहे, म्हणून ते प्रमाण ही शब्द प्रमाण सुद्धा प्रत्यक्षच आहे. म्हणून तत्वमशी हे लहानसं अगदी मोठं की शब्दरूप प्रमाण आहे, पण गुरुमुखातून येतं, उदयाला येतं, तेव्हा त्या शब्दाचं प्रत्यक्ष ज्ञान होतं. कधी विचार केलाय बघा, तत्वमशी ही एक बीज मंत्र जर लक्षात ठेवला आणि हे बीज जर घालणारा हा सुद्धा तज्ज्ञ असावा लागतो. शेतकरी कसा हुशार असतो बघा, बी पेरण्याची त्याचं जे कौशल्य आहे त्याला माहीत आहे कशा पद्धतीनं टाकलं की ते उगवणार आहे. तसं सद्गुरुनाम आम्ही 1000 वेळा तत्वमशी समोरच्याला जरी म्हटलं त्याला बोध होईल काय, तो नाही होणार. का होणार नाही, त्याला कारण आहे की जे बीज मंत्र देणारे सद्गुरू आहेत ते ब्रह्मनिष्ठच असावे लागतात, मुक्त पुरुषच असावे लागतात, त्याशिवाय त्याचा परिणाम होत नाही. हा मुद्दा आम्ही सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. दिसल त्याला गुरु करणं किंवा त्याच्या बोलण्यावरून पण प्रवचनाने कीर्तनावरून त्यांना गुरु ठरवणं किती चुकीचं आहे आणि कमी बुद्धीचं आहे हे आपल्या लक्षात येईल. त्यांची बुद्धी केवढी आहे हे तपासायची गरज नाही, आपली बुद्धी चेक केली पाहिजे की काय नुसत्या कीर्तन आणि प्रवचनं करतात किंवा शास्त्राचे वेगवेगळे आळाखडे सांगतात किंवा आणखीन काय वादविवाद शास्त्राचे वाद शास्त्रावरती वाद करून तार्किकदृष्ट्या एखादा मुद्दा पटवून देतात म्हणून ते ब्रह्मनिष्ठ आहेत, ब्रह्मानुभवी आहेत असं म्हणता येत नाही. म्हणून सद्गुरू प्रत्यक्ष प्रमाणानं त्याला प्रत्यक्षागम म्हणण्याचा शब्द अर्थ काय, शब्द हे सुद्धा प्रत्यक्ष प्रमाण आहे. तत्वमशी हे शब्दाचं बीज त्या सद्गुरू सत्शिष्याच्या अंतःकरणामध्ये काय करत असतात, रोपण करत असतात, त्याचं बीजारोपण करत असतात. त्यामुळं मात्र ते गुरुमुखातूनच यावं लागेल. म्हणून मोठके गुरुमुखे उदयजत दिशे, गुरुमुखी या शब्दाला फार महत्त्व आहे. कुठून तरी येऊन चालणार नाही, त्याचं चॅनल फार महत्त्वाचं आहे. ज्याला आपण माध्यम म्हणतो ना, ते माध्यम फार महत्त्वाचं असते. माध्यम तेच शुद्ध, तेच ब्रह्मनिष्ठ माध्यम असलं पाहिजे, ते श्रोत्रिय माध्यम असलं पाहिजे, ते कृपाळू माध्यम असलं पाहिजे. ज्या तोंडातून ते येणार आहे ते तोंड कसं असलं पाहिजे, ती वाणी पवित्र असली पाहिजे, त्या वाणीला एक प्रकारची शास्त्राची धार असली पाहिजे, त्या वाणीला कृपाशीर्वाद असले पाहिजेत भगवंताचे. अशी वाणी जी आहे त्या वाणीतून येणारी जी शब्द आहेत ती अगदी छोटे आहेत, मोठके आहेत, पण ते त्यांच्या मुखातून येतात आणि मुखातून आल्याबरोबर शिष्याच्या हृदयामध्ये अगोदरच असलेलं त्याचा फक्त काय होतो, त्याला टच केलं जातं आणि प्रेरणा मिळते.
लगेच जसं एखाद्याला स्पर्श केल्याबरोबर जागं व्हावं तसं ते जागं करण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून म्हटलेलं आहे उदय जत दिसे गुरुमुखे. म्हणून प्रत्यक्ष प्रमाणात प्रत्यक्ष ज्ञान शब्द वापरलाय तो त्यासाठी. ब्रह्मज्ञानाचा विषय सुद्धा प्रत्यक्ष आहे आणि त्याला सुद्धा प्रत्यक्षागम म्हणतात. जरा समजून घ्यायला लावलोय बरं काय आपण ही उभी समजून घ्यायला लावलोय. ब्रह्मज्ञानाचा विषय जो आहे तोही प्रत्यक्ष विषय आहे, त्याला प्रत्यक्ष गमम म्हणतात. ब्रह्म हे कसं आहे, साक्षात आहे आणि प्रत्यक्ष आहे. श्रुतीचंच वर्णन आहे ना. मला वाटतं बृहदारण्यक उपनिषदामध्ये श्रुती आहे बघा, यत साक्षात परोक्षात ब्रह्म. बृहदारण्यामध्ये बरी श्रुती येतेच. ते म्हणतात यत साक्षात परोक्षात ब्रह्म, म्हणजे साक्षात असणारं आणि परोक्ष दोन शब्द वापरलेले आहेत. साक्षात परोक्षात ब्रह्म म्हणजे वर्णन इतर जड पदार्थाचं ज्ञान अंतःकरणानं होतं, पण हे ज्ञान अंतःकरणानं होत नाही. ही फार महत्वाची गोष्ट आहे. जिथे मनाची नक्की न लागे आणि बुद्धीची दृष्टी न लागे असं माऊली बोलतात. ज्या ठिकाणी मन आणि बुद्धी पोचवू शकत नाही, हे आमची इंद्रिय तर बाजूलाच, देह बाजूलाच ठेवा आणि कुठलंही वृत्तीज्ञान बाजूला ठेवलं पाहिजे. वृत्तीज्ञानानं, इंद्रियांच्या ज्ञानानं, कर्मेंद्रियानं, ज्ञानेंद्रियानं ते आपल्याला पकडता येणार नाही. त्यामुळे जड पदार्थाचं ज्ञान ज्यावेळी आपण करून घेत असतो त्यावेळी ते जड पदार्थाचं ज्ञान अंतःकरण वृत्तीनं होतं. पण हृदयातच असणार आहे ते ज्ञान. त्यामुळे हृदयात असलेल्या ज्ञानाला फक्त टच करावा लागतो, स्पर्श करावा लागतो. आणि तो स्पर्श करणारा जो आहे तो सद्गुरूच असायला पाहिजे. अन्यांच्याकडून तो स्पर्श होत नाही. त्याच्यासाठी खास कौशल्यवान असाच असावा लागतो. एखादे प्रसिद्ध अगदी अनुभवी डॉक्टर असतात बघा, अगदी मुख्य अशा आजारापर्यंत जाऊन बरोबर पोचतात ते आणि त्या आजारावर मार्मिक असं औषध बरोबर देत असतात. कारण त्यांना मर्म सापडतं आणि मर्म ज्याला माहिती आहे ना ते मार्मिक पद्धतीने त्याच्यावरील उपचारही करतात. सद्गुरू तसे आहे. त्यामुळं त्यांच्या तोंडातून येणारं वाक्य हे जड मूड असलेल्या एका अंतःकरणाला सुद्धा जाग करू शकतं. गुरूंच्या शक्तीवर अवलंबून असतं. काही वेळा काही संप्रदायामध्ये शक्तिपात दीक्षा सुद्धा आहे. त्या शक्तिपाताचा आपण विचार काही करत नाही. आमच्या सद्गुरूंनी शक्तिपाताबद्दल माहिती सांगितली, पण स्वतः त्यामध्ये आपण शक्तिपात ते कुणाचा करत नाहीत. वास्तविक शक्तिपात शब्दाचा अर्थ आहे नुसतं शरीराच्या मधल्या शक्तींचा ऱ्हास करणंच नव्हे, तर जन्म मरणात अनेक जन्माचे जे वासनामय शरीर जे असतं त्या वासनामय शरीराला नष्ट करण्याची शक्ती त्या शक्तिपात योगामध्ये असते. त्यामुळे मोटके शब्द जो वापरलेला आहे तो एका छोट्याशा तत्वमशी एवढ्या शब्दानं सुद्धा सत्सुच्याच्या अंतःकरणामध्ये त्याचा उदय होतो. पण ते हृदयामध्येच आहे. हृदयामध्ये असणारं मी आहे हे ब्रह्माचं आत्मरूपानं प्रत्यक्ष आहे. कुणालाही सांग, विचारा, सगळेजण म्हणतील तुझे घरातील मंडळी आहेत का, तर म्हणतील बघतो आणि सांगतो. तुमच्या घरी हे आहे का, तर पाहतो आणि सांगतो. तुम्हाला हे भेटले, कुठं दिसलेत काय, नाही कुठं दिसले नाहीत, बघतो, पाहतो आणि सांगतो, पाहतो आणि सांगतो. आता जर कोणतरी विचारलं तुम्ही आहात काय, तर तो म्हणे मला कुठं, मी कुठं सांग, मी स्वतःच सांगतो ना मी आहे. याला म्हणायचं हृदयामध्ये असणारं प्रत्यक्ष ज्ञान. मी आहे असं कोण नाही म्हणते सांगा. मी नाही असं कोण म्हणते सांगा. मी नाही, मीच नाही. अरे मी नाही म्हणणारा तू आहेस तू जागेवर. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. जो मी नाही म्हणेल तोच तिथं असतो, मी नाही म्हणणाराच तो असतो. हा मुद्दा फार कसा आहे बघा. म्हणून देव नाही म्हणणारा तोच देव असतो. तो देव असतो म्हणूनच तो बोलतो मी देव नाही, मी अज्ञानी आहे असा ज्यावेळी म्हणतो तो त्यावेळी ज्ञानच त्याच्याकडे असतं. त्याच्या अज्ञानाचं त्याला ज्ञान झालेलं असतं म्हणून तो म्हणतो मी अज्ञानी आहे. तसं मी आहे हेच त्याचं प्रत्यक्ष आहे. म्हणून ब्रह्मज्ञान जे आहे तो ब्रह्मज्ञानाचा विषय प्रत्यक्ष आहे. त्यासाठी अंतःकरण वृत्ती लागत नाही. मी आहे म्हणायला मन लागतं का, बुद्धी लागते का, चित्त लागते का, इंद्रिय कुठली लागतात का, कुठल्या माणसांची गरज पडते का, नाही पडत. मी आहे म्हणायला उलट या सगळ्या गोष्टींचा अडथळा बनतो. लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा आहे.
जगातल्या सगळ्या ज्ञानांचा, वृत्ती ज्ञानांचा अडथळा ब्रह्मज्ञानामध्ये होतो. म्हणून ब्रह्मज्ञान हे प्रत्यक्ष आहे. त्याला कशाची ते होण्यासाठी दुसऱ्या कशाची गरज पडत नाही. नाहीतर ते परतंत्र झालं असतं, परावलंबी झालं असतं. सगळ्यात स्वतंत्र काय असेल तर ब्रह्मज्ञान आहे. मी आहे ही जी अनुभूती आहे ही स्वतंत्र आहे. याच्यासाठी दुसरी व्यक्ती, पदार्थ, परिस्थिती, घटना यांचा कशाचाही उपयोग होत नाही. मी झोपलो, मला झोपेसाठी काहीही लागत नाही. बघा किती गंमतशीर गोष्ट आहे, सांगा बघू. मला झोपेसाठी जर खरंच गाढ झोप आली असेल तर, खरंच गाढ झोप आली असेल तर त्या झोपेसाठी मला अंथरूण लागत नाही, मला उशाला लागत नाही, माझं पोट भरलंय का रिकाम आहे हेही लागत नाही, मला गादी लागत नाही, मला माझं घर लागत नाही, बघा मला सावली लागत नाही, काहीही लागत नाही, तरीही मी झोपतो. हे प्रत्यक्ष आहे. हे लक्षात ठेवण्यासारखी बाय. म्हणून हृदय स्वयंभूची असेल, त्यासाठी अंतःकरणवृत्ती लागत नाही, ते अनुभव रूपच आहे. म्हणून प्रत्यक्ष आहे. प्रत्यक्ष आहे. कुणाला विचारायला लागते काय? उदाहरण बघा, पर काळजीपूर्वक ऐका बरं. काय पोट भरल्याचा अनुभव जो आहे ते दुसऱ्याला विचारत नाही. काय आपण विचारतोय माझं पोट भरलंय का हो, असं कुणाला विचारावं लागते काय सांगा? कारण तो अनुभव प्रत्यक्ष येतो. आणि दुसरी गोष्ट ती उसनवारी पण नाही. म्हणजे आत्ता मी जेवलोय आणि उद्या पोट भरणार आहे असं होतंय का? बघा नाही. आत्ता जेवल्याबरोबर पोट भरतंय, तसं आत्ताच्या आत्ता ब्रह्मज्ञान होते. किती गंमतशीर. म्हणून ते सुसुखम कर्तुम शब्द वापरलाय ना, तो त्यासाठी वापरलेला आहे. एकदम सोपं आणि सहज काय असेल तर ते ज्ञान आहे. म्हणजे आत्ता जेवलो आणि उद्या पोट भरते असं उसनवारी त्यामध्ये येथे. मोक्ष आयशे असे ऐता श्रवणा माझी. माऊली म्हणतात ऐता मोक्ष आहे. ऐता म्हणून प्रत्यक्ष आहे. म्हणून माझ्या पोट भरल्याचा अनुभव मला दुसऱ्याला विचारावा लागत नाही, तो माझा स्वतःचा अनुभव असतो. म्हणून फार महत्वाची गोष्ट आहे, मी आहे असं दुसऱ्याला, मी आहे का असं विचारायला दुसऱ्याला जावं लागत नाही मला. कारण मी आहे हे माझं स्वरूप ज्ञान आहे, माझ्या स्वरूपाचं ज्ञान आहे. लक्षात येत असेल बरं का? आपण याच्यावरती खूप चिंतन करा. म्हणजे एखादं धर्माचं काम आम्ही केलं, पुण्य केलं, दान व्रत केली, यज्ञ केले, याग केले, त्याची फळं कदाचित काही जन्मात, काही दिवसानंतर मिळतील, कदाचित पुढच्या जन्मामध्ये मिळतील, कदाचित मरताना मिळतील, पण आता मिळतील काय याची खात्री नाही. धर्माचे फळ कालांतराने मिळू शकतं, पण ज्ञानाचं फळ ताबडतोब याची देही याची डोळा पाहे मोक्षाचा मुक्तीचा सोहळा. तुकोबा कसं वर्णन करतात बघा. याच देही याच डोळा म्हणजे मृत्यूपूर्वी तया ऐरीची ठरली सरले माया जाळ. माऊली बोलतात ना 7व्या अध्यायामध्ये, अलीकडच्या काठावर आहे तिथंच ते आहे त्या ठिकाणी त्याला ब्रह्मज्ञान होऊ शकतं. म्हणून ब्रह्मज्ञान का तसं होतं? कारण ते हृदयी स्वयंवची असे. मुद्दा जो मांडला ना, मोठके गुरुमुखे उदय दिशे, बरोबर आहे. पण गुरुनी सुद्धा ज्ञान द्यायचं असतं तर त्यांना देता आलं नसतं. ते आहेच म्हणूनच ते त्या ज्ञानाचं परिवर्तन वृत्ती ज्ञानाचं आत्मज्ञानामध्ये करू शकतात. ज्ञान आहे मुळात. अर्जुनाकडे तर ती कुवत नसती तर भगवंताने त्याला दिलं नसतं. हा मुद्दा आहे बघा. त्यामुळे सगळे जीव जे आहेत नरदेहामध्ये आलेले, या प्रत्येकाच्या मध्ये एक स्वतंत्र अशी व्यवस्था जन्मताच असते. किंबहुना असं आपण लक्षात ठेवलं पाहिजे, मला नरदेह प्राप्त झालाय त्याला कारणच मी मुक्त व्हावं अशी भगवंताची इच्छा आहे. म्हणूनच मला नरदेह दिला, नाही तर नरदेह दिला नसता. मला काहीतरी उंदीर केलं असतं, कुत्र केलं असतं, मांजर केलं असतं, झुरळ डास केले असते, कारण त्यांना मुक्त होता येत नाही. कारण माझ्या हृदयामध्ये स्वयंभूचे आहे, त्यांचे आहे,
पण एखादे प्राणी पक्षी पशुपक्षी आहेत ना, त्यांच्या हृदयामध्ये, पण त्यांना ते ज्ञान होणारच नाही. फक्त होऊ शकतं कुणाला, गुरु कुणाला ज्ञान देऊ शकतात. तत्वमशी हे वाक्य समजा एखाद्या कुत्र्याला वापरलं तर त्याला ते कळेल का, किंवा त्याला ते समजेल का? नाही. गुरु ब्रह्मनिष्ठ आहेत, गुरु कृपाळू आहेत, गुरु आणखीन कसे आहेत? श्रोत्रिय आहेत. पण समोर आहे ते एखादं मांजर आहे, त्या मांजराला जर तत्वमशी असा जरी बोध केला तर होईल का? एक ज्ञानदेवांची एक वेगळी ख्याती आहे की रेड्यामुखी वेद बोलवले. आता बोल रे बाबा म्हणल्यावर बोलायला लागले ते, तो भाग वेगळा आहे. पण असं होणार नाही, कारण स्वयंभूची आहे म्हणून रेड्यामुखी बोलले. रेडा सुद्धा वेद बोलला ना, त्याला कारण ते स्वयंभूचे आहे. म्हणून देणारा ताकदीचं असेल ना तर ते तिथं आहेच. ते जास्त नाही, फक्त मात्र ते कुणाच्या मुखातून यायला पाहिजे, तर ते फक्त गुरुमुखातूनच ते यायला पाहिजे. म्हणून ज्ञानाचं म्हणतोय त्याला म्हटलेलं आहे ते प्रत्यक्ष आहे. ज्ञानाकडे प्रत्यक्ष अनुभव येतो, म्हणून सुद्धा त्याला प्रत्यक्षावगमन म्हणतात. कारण गुरुमुखातून श्रवण झाल्यानंतर ते ज्ञानाला आपोआपच अहम ब्रह्मास्मी, बृहदारण्यकाचं महावाक्य आहे बघा, अहम ब्रह्मास्मी. दुसरं महावाक्य आपण बघतोय, अगोदर एक तत्वमशी झालं, असा प्रत्यक्ष अनुभव येतो, मीच ते ब्रह्म आहे असं त्याला वाटायला लागतं. म्हणजे ब्रह्मज्ञान जे आहे ते 3 पॉइंट आपण विचारात घेतले बघा, की ते प्रमाणानं म्हणजे शब्द प्रमाणानं होऊ शकतं तात्काळ. जर तयार असेल ना शिष्य तर काना वचनाची या भेटी, सरिसाची पैवटी, वस्तू होऊन उठी कोणी एकी जो, ह्या शब्दामध्येच ते पोच मारलेले आहे माऊलीने. कोणी एकी जो, एखाद्याच अंतःकरण सुपीक शुद्ध स्थिर झालेलं आहे, अशा अंतःकरणामध्ये तात्काळ तुका म्हणे कानी ऐकिली मात, तोची झाला घात जीवपणा. तोची झाल्याबरोबर कानानं मात ऐकली, त्या ज्ञानाचा मोठेपणा तत्तम असे, ते तत्व तूच आहेस असं काय उपदेश परवाक्य झाल्याबरोबर अहम ब्रह्मास्मी असा अनुभव झाला. तत्वमशी हा उपदेश आहे आणि अहम ब्रह्मास्मी हा अनुभव आहे. तो अनुभव मिळून जातो. त्यामुळे म्हणजे ब्रह्मज्ञान हे जे आहे ते प्रमाणानं म्हणजे शब्द प्रमाणानं होऊ शकतं, नंबर 1. नंबर 2 आहे बघा, ते स्वरूपानंच होऊ शकतं. यासाठी वृत्तीची गरज लागत नाही, ते मुळात आतच आहे. मगाशी आपण जेवल्याचा अनुभव आपल्यालाच कसा येतो? आपल्याला कुठंतरी पोटात दुखावलं ते आपल्यालाच कसं कळतं? त्याचा अर्थ ते स्वयंभू ज्ञान आहे. म्हणून स्वरूपानं मी आहे असं वृत्ती वाचून ज्ञान होऊ शकतं. आणि 3रं गोष्ट, अनुभवाने मी ब्रह्म आहे हे आपोआप प्रत्यक्ष होतं. आणि मी अनुभव म्हणजे तो अनुभवानं होतं. म्हणून प्रत्यक्षावगमम, ज्याचे फळ प्रत्यक्ष आहे तो तात्काळ परमगतीला प्राप्त होतो. मोटके गुरुमुखे उदयजत दिशे आणि हृदयी स्वयंबची असे. म्हणजे हृदयी स्वयंबची असे म्हणजे मूळचं नित्य सिद्ध आहे, ते आणलेलं नसतं. आत्मा हाच ज्ञानरूप आहे, हा त्याचा काय गुण नाही, तर ज्ञान हे त्याचं स्वरूप आहे. हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. आपण काय वेगळं का वेगळ्या पद्धतीने काय म्हणतो बघा, की ते ज्ञान कुठून तरी येते वाटते. मुळात आत्माच हा ज्ञानरूप आहे, त्याचा गुण नाही. गुण हे बाहेरून आलेले असतात आणि स्वरूप ते त्याच्याशी निगडीतच असतं. त्यामुळे ज्ञान आत्मा हे 2 शब्द नाही. मग ज्ञान म्हणा, आत्मा म्हणा, भगवंत परमात्मा म्हणा, कृष्ण म्हणा, राम म्हणा, तो तोच आहे. त्या सगळ्याला ज्ञान म्हणायचं. त्यामुळे हा आत्मा सर्वांच्या हृदयामध्ये असतो. कुठं असतो? अंतःकरणामध्ये. हृदय शब्दाचा अर्थ हार्ट नव्हे बरं का, सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये तो जीव रूपाने स्थित आहे. त्यामुळे हृदयामध्ये रामू, माऊलींची उभी आता पुढे आपण जाऊन थोड्या वेळाने बघणार आहोत. तैसा हृदयामध्ये मी रामू, आस्था सर्व सुखाचा आरामू. सर्व सुख ज्या ठिकाणी प्राप्त होतील असं केंद्रबिंदू कोणतं आहे? तर माझं हृदय. तुम्हाला कुठं जावं लागते ज्ञानासाठी? नाही.
मला जे मी जातो पळतो, मी काहीतरी भक्तीच्या नावावरती काहीतरी क्रिया करतो, या सगळ्या माझ्या साधनेमध्ये मोडतील किंवा माझा संसार सुधारायसाठी मी करत असेल. एक तर ती साधना असेल भगवंत प्राप्तीची. वास्तविक भगवंत ही प्राप्त करण्याची गोष्ट नाही. ती काय सर्वसामान्य जगातली वस्तू नाही की जे म्हणतातच ना गाडगी महाराज, देव आशानं पावायचा नाही रे, देव काय बाजारातला भाजीपाला नाही रे. गेलो मी आणि खरेदी करून घेतलं, पैसे दिले, आणले. सगळ्या श्रीमंत लोकांनी ब्रह्मज्ञान विकत घेतलं असतं. मग पंढरपुरात मिळते, अक्कलकोटला मिळते, आळंदीत देऊत मिळते. जायचं, खूप पैसे द्यायचे, 50 कोटी आणखीन किती खोके देऊन. समजा जर आपल्याला ज्ञान प्राप्त व्हायचं असतं तर आपण बरेचसे खोके काहींनी तरी दिले असते. आणि काही जे अगदी गरीब आहेत, दरिद्र आहेत, त्यांना मिळालंच नसतं. चोखोबांना का मिळालं? काय होतं चोखोबांच्याकडं? तुकोबांच्याकडे काय होतं सांगा बघू, काय होतं सांगा की त्यांना ज्ञान झालं? याचा अर्थ ते स्वयंभूचे असे मूळचं आहे ते. म्हणून आत्मा सर्वांच्या हृदयामध्ये आहे. सर्वा घटी राम देहादी एक, हरिपाठामधला तुकडा आहे बघा. सर्वा घटी राम देहादिही एक. किंवा माऊलीच बोलतात, एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका आहे ऐशी, जी बुद्धी स्फुरे अहर्निशी ती वस्तुगामी. वस्तू म्हणजे तो आत्मा मीच आहे, तो मी आहे. कोणता? एरवी केव्हाही सर्वांच्या हृदयदेशी, म्हणजे झोपेत, जागृतीत आणि स्वप्नात. शब्द म्हणजे केव्हाही म्हणजे काय? भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ, तिन्ही काळात. जो तिन्ही काळामध्ये असतो, तिन्ही स्थितीमध्ये असतो, तो एरवी सर्वांच्या हृदयदेशी. शब्द एरवी तोच शब्दासाठी वापरलेला आहे. सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका आहे ऐशी. म्हणतोय ना, जागृतीमध्ये मी करतो, मी जेवतो, मी दुसऱ्यांचं पालन करतो, मी अभ्यास करतो, मी प्रवचन करतो, ही जागृतीमधली स्थिती आहे. स्वप्नामध्ये मी स्वप्न पाहतो, मी स्वप्नामध्ये असं पाहिलं तसं पाहिलं, मी तिथं आहेच बघा. आणि सुषुप्तीमध्ये मी झोपलो होतो, झोप लागून सुद्धा कळतं मी झोपलो होतो. हे किती आश्चर्यकारक गोष्ट आहे बघा. तो वर्तमानात आहे, आत्ताही आहे. भूतकाळात नव्हता काय? काल देव नव्हता, आत्ता आहे काय नाही, काय परवा नसणार आहे उद्या. तू कायम आहे आणि सगळीकडे आहे. इथंही आकाश आहे, तसं अमेरिकेत पण आकाश आहे. आकाश नाही कुठे सांगा बघू? ते देश काळ परिच्छन्न असलेलं शब्द वापरलेला आहे. देश काळाची वस्तूची ज्याला मर्यादा नाही असं असणारं जे आहे. म्हणून सर्वांच्या हृदयदिशी मी अमुका आहे ऐशी, जे बुद्धिस्फुरे अहर्निशी ती वस्तुगामी. माऊली वर्णन करतात. म्हणून गुरुमुखानं फक्त ते प्रकट होतं. गुरुमुखे उदय जिथे दिसे, गुरुमुखातून त्याचा उदय होतो. पण ते प्रत्येकांच्या हृदयात असतंच. कारण जीवाचं मूळतं स्वरूप जो आत्माच आहे, दुसरं काही नाही बरं काय. तो विचार केला तर लक्षात येतं. तुका म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा. तुकाराम महाराज कसं विचारतो, तुका म्हणे कैची कीव, काय त्याची कीव करता? अरे कोठे जीव निराळा. जीव कुठं निराळा आहे? तर हृदय स्वयंभूचे असे. तुका म्हणे हातो स्वयं परब्रह्म, मूर्ख नेने वर्म. तुकोबांचा अभंगच आहे हा. दुसऱ्या वेगळ्या अभंगामध्ये बोलता, तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म. भगवद्गीता पण सांगतेच ना आपल्याला, ममे वंशो जीव लोके जीवभूता सनातना. 7व्या अध्यायामध्ये आपण विचार केला. आचार्य म्हणतात, जीवो ब्रह्मेव नापरा, जीवो ब्रह्मेव नापरा. ही श्रुती वाक्य, संतांची वचनं आपल्याला एकच दाखवून देतात की जीव हा कसा आहे? आत्मस्वरूपाशी एकरूप आहे. त्याची मॅचिंग होऊ शकते. जीवाचं मूळ स्वरूप आत्माचं आहे, पण तो स्वतःला विसरलाय. मात्र त्याला मूळ कारण अज्ञान आहे. अज्ञानाला वश होऊन तो देहच मी असं म्हणा लागतो. हा पहिला मुद्दा आहे बघा. देहालाच मी म्हणतो. आणि अज्ञानाचं आवरण आणि विक्षेप अशा 2 शक्ती आहेत. त्या अज्ञानाचा परिणाम 2 शक्तीद्वारे आपल्या जीवावरती दिसतो. एक म्हणजे आवरण शक्ती आणि एक म्हणजे विक्षेप शक्ती. जीवाला यथार्थपणाने सच्चिद आनंद रूप याचं भान होऊन न देण्याचं जे काम केलं जातं त्याला कारण आवरण आहे. मी सदरूप आहे, मी चंद्रूप आहे, मी आनंदरूप आहे, याचं भानच होऊ देत नाही. हे भान होऊ न देण्याचं काम आवरण काम करतं.
आवरण शक्ती जी आहे अज्ञानाची, ती आवरण शक्ती काम करते. त्याला मायेची पण शक्ती म्हणतात. आवरण शक्ती ही मायेची आहे म्हणजेच अज्ञानाची आहे. तर ह्या अज्ञानाची शक्ती जी आवरण आहे ती असं काम करते की ती सच्चिद आनंद रूप आहे, मी असं जाणवूच देत नाही. त्यामुळे जीव शरीराशी तादात्म्य करतो. मी करता, मी भोगता, मी जन्मणारा, मी मरणारा, मी पाप खूप केलं, मी पुण्य खूप केलं, मी दान धर्म केले, मी सुखी, मी दुःखी, असं जो समजतो त्याला विक्षेप म्हणतात. बघा, दोन शक्तीचा आपण विचार करालोय. मी सच्चिद्रूप ब्रह्म ते मी आहे असं वाटूच न देणं ही आवरण शक्तीचा परिणाम आहे. आणि दुसरी गोष्ट, ते झालंच आणि भलतंच वाटणं हे विक्षेप शक्तीचं काम आहे. काय भलतं वाटतंय बघा, मी देह आहे असं वाटणं हे आवरण शक्तीचं काम. मी ब्रह्म आहे असं न वाटणं हे आवरण शक्तीचं काम आहे. पण मी देह आहे असं वाटणं हे विक्षेप शक्तीचं काम आहे. मी ब्रह्म असून सुद्धा वाटत नाही हे आवरण आहे. आणि मी नसून, मी देह नसून मी देह आहे असे उलटीच एक गोष्ट आपल्या मनामध्ये अंतःकरणामध्ये येते. त्याला कारण विक्षेप आहे. मी जन्मणारा नाही तरी मला जन्मणारा मी वाटतो, मी मरणारा नाही तरी मला मरण आहे असं वाटतं, मी पापी नाही, मी पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम काय वर्णन केले बघा आचार्यांनी आत्मष्टकमध्ये. मी नमे मृत्यू शंका नवे जाती वेदा पिता नैव मय माताच जन्मा न बंधू न मित्रम गुरुर्नैव शिष्य चिदानंद रूप शिव. मी शिवोहम आहे पण तरी सुद्धा मला मी गुरु आहे असं वाटतं, मला शिष्य आहे असं वाटतं, मी पापी आहे असं वाटतं, मी पुण्यवान आहे असं वाटायला लागतं, मी खातो, मी करतो. या सगळ्या भावनाच्याच जन्म होतो तो विक्षेप शक्तीतून होत असतो. म्हणून या आवरणाने विक्षेपामुळे जीवाला आत्मज्ञानाची प्रतीती येत नाही. कारण सांगायला चालू आहे आपण बा, प्रत्यक्ष पाहावं लागे अपैसेचे, आपोआप पावलं प्रत्यक्ष प्राप्त झालं पाहिजे माऊली म्हणतात. होत का नाही? मुळात हे अज्ञान करत असतात. पण ह्या ज्ञानाची जाणीव करून देणारे कोण असतात? फक्त श्रीगुरु असतात. फक्त श्रीगुरु असतात. अर्जुनाला काय केलं, कसं जागं केलं? नष्ट मोह स्मृती लब्धवा. शेवटी बोलायला लागला तो, माझा मोह पळून गेला, कुटुंबासहित गेला म्हणतात. कुटुंबासहित काम क्रोधादी लोभादी सगळ्या सहित माझा मोह निवृत्त झाला. त्यामुळे मोह निवृत्त करण्याचं काम, या आवरणाला दूर करण्याचं काम फक्त श्री गुरु करतात. आणि गुरु हे साक्षात परब्रह्म असतात. गुरुरित्या के लोके साक्षात विद्या ईशांकरे. अमृतानुभवचे पहिलेच 5 श्लोक आहेत ना, अमृतानुभव ग्रंथाचे पहिले. यदक्षरामना केयम आनंदम केवलम श्रीमन निवृत्तीनाथम. त्यामध्ये म्हणतात गुरुरित्या के लोके साक्षात विद्या ईशांकरे. म्हणजे गुरु हेच साक्षात विद्येचं केंद्र आहे. गुरु तेथे ज्ञान, माऊली वर्णन करतात. त्यामुळे ज्ञान प्राप्तीसाठी गुरुला शरण जावं लागतं. दुसऱ्या कुणालाही शरण जाऊन ज्ञान प्राप्त होणार नाही. ते ज्ञान पैगा बरवे जरे मनी अति आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेशी. तरी तनुमन जीवे चरणाशी लागावे, अगर्विता करावे दाश सकळ. मग अपेक्षित जे आपुले, जी अपेक्षा आहे ती आपण त्यांच्याकडे व्यक्त केली, संसाराची नव्हे बरं काय, की जे मला ज्ञानाची अपेक्षा आहे ते सांगतात. म्हणून साधन चतुष्टय संपन्न शिष्याला गुरु ज्ञानाचा उपदेश करतात. म्हणून तत्वमसी हे जे वाक्य आहे, सामवेदाचं वाक्य तत्वमसी हे वाक्य उपदेश करतात. आणि उपदेश झाल्याबरोबर काना वचनाची या भेट झाली कानाची आणि वचनाची, ही सरसाची पयोटी. आणि कोणी काय, कोणी ऐकू जो. म्हणून हे कसं होतं तर स्वयंभूच आहे आणि गुरुमुखातून यायला पाहिजे. माऊली म्हणतात अपैसिया प्रत्यक्ष फावो लागे अपसयाची. अपसयाची म्हणजे आपोआपच त्याचा उदय होतो. आपोआप का होईल? आहे म्हणून, तिथं आहे म्हणून. म्हणून गुरु ज्ञान बाहेरून कुठून आणत नाही. ही फार महत्वाची गोष्ट आहे. ज्ञान किंवा आत्मा प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे. कोणती वस्तू काय असून काय करत, जवळ असून त्याची जागा तरी कळली पाहिजे ना. आमच्याकडे आहे कोणती वस्तू नुसती जवळ असून भागत नाही, ती जवळ असल्याचं ज्ञान असावं लागतं. वाक्य लक्षात ठेवायला पाहिजे बरं काय. अगदी व्यवहारात सुद्धा उपयोगी पडतं. कोणती वस्तू नुसती जवळ असून चालत नाही, तर त्या वस्तूबद्दल त्याच्याबद्दलचे जे ज्ञान आहे त्याचं ज्ञान सुद्धा असावं लागतं. माझ्याकडे हिरा आहे काय खडा आहे,
काय मला कळणार सांगा? समजा मी त्याला खडा किंवा दगड म्हणूनच वापरत असेल हिऱ्याला, तर त्याचं ज्ञान नसल्यामुळे ते वाया गेलं ना. तसं माझ्याजवळ ज्ञान आहे, याचं ज्ञान असायलाच पाहिजे. मी ज्ञानस्वरूप आहे, मी आनंद रूप आहे, हे मलाच कळायला पाहिजे ना. तर ते जवळ असल्याचं ज्ञान सुद्धा असायला लागते. आपल्याकडे एखादं पुस्तक असते, पण आपल्याला खूप पाहिजे असते ते, पण पाहिजे असते, पण काय उपयोगच होत नाही. पण ते कधीतरी सापडते बघा, आणि सापडले की वाटतं अरे बापरे, हे इथंच होतं आणि आत्ता मला सापडलं. म्हणजे कोणती गोष्ट नुसती जवळ आहे, कपाटात आहे म्हणून त्याचं महत्व वाढत नाही बरं काय. तर त्याबद्दलच उपयोगिता जेव्हा कळेल तेव्हा त्या ज्ञानाला अर्थ प्राप्त होतो. कर्ण होता का नाही? कौंतेय होता ना, तो राधे का समजत होता स्वतःला सांगा. महाभारतातली कर्णाची कथा आहे की त्याचा जन्म कुंतीच्याच पोटी झालेला होता. वास्तविक तो मोठा बंधू होता, पण त्या मोठ्या बंधूला राज्य मिळायला पाहिजे होतं, पण तो दुसऱ्याच्या राज्यात सेवा करत होता, राधे म्हणून जगत होता. दुसऱ्याच्या आईला आपली स्वतःची आई समजत होता. हे कसलं ज्ञान सांगा? होतं का नाही त्याच्याकडं? होतं, पण त्याला त्याचं ज्ञान नव्हतं. तसं अपसयाची, पण प्रत्यक्ष फावं लागे अपसयाची शब्द वापरला, त्याला कारण ते आहे. तसे गुरु, तू देह नसून आत्मा आहेस. जसं कुंतीने शेवटी सांगितलं, तू राधे नसून कौंतेय आहेस, कर्णाला सांगितलं. शेवटी का उपयोग झाला नाही हा भाग नंतरचा, पण त्याला पटवून दिलं तू कौंतेय आहेस. तसं श्रीगुरु सांगतात, तू देह नसून आत्मा आहेस, असं तत्वमसी वाक्याच्या उपदेशाने सांगतात. आणि मी ब्रह्म आहे अशी ज्ञानाची अभिव्यक्ती शिष्याच्या सदशिष्याच्या अंतःकरणामध्ये आपोआप, आता आपोआप म्हणावी क्या प्रयत्नानं, आता ते माऊलींची खोच आहे त्यामध्ये वापरलेली की अपसयाची शब्द वापरला. दोन्ही अर्थ होतात. आपोआप तरी होत नाही, श्रीगुरूंच्या मुखातून यायला पाहिजे. पण श्रीगुरूंच्या मुखातून याला ते ज्ञान आपल्याजवळ आहे त्याची त्याला जाणीव व्हायला पाहिजे ना. त्याच वेळी ते फुलतं म्हणून ते ज्ञान असलेलं आहे म्हणून अपसया शब्द वापरलेला आहे. त्यामुळं शोध करावा लागत नाही. ते ज्ञान इकडं आहे काय तिकडं आहे असा त्याचा शोध करावा लागत नाही, ते मुळातच तिथं आहे. त्यामुळे दोन शब्द वापरतात बघा, डिस्कवर आणि इन्व्हेंट. इंग्लिशमध्ये दोन शब्द आहेत बघा. म्हणजे आत्म्याचा शोध घ्यायचा आहे डिस्कवर, आणि शोध घ्यायच्या शब्दाचा अर्थ आहे जे असतं ते शोधून काढायचं आहे. जे नसतं त्याला इन्व्हेंट, ते शोधून काढणं त्याला इन्व्हेंट म्हणतात. शोध लावायचा नाही, इन्व्हेंट करायचं नाही, शोध घ्यायचा आहे. दोन शब्द लक्षात ठेवण्यासारखं आहे ना, शोध घेणं आणि शोध लावणं. शोध घेणं याला डिस्कवर म्हणतात आणि शोध लावणं याला इन्व्हेंट म्हणतात. इन्व्हेंट शब्दामध्ये जे नसलेलीच गोष्ट शोधून काढायची असते, आणि डिस्कवर मध्ये जे असतंच मुळात त्याचं फक्त जाणीव करून घ्यायची आहे. म्हणजे आत्मा हा डिस्कवर आहे, आत्म्याचा शोध घ्यायचा आहे, शोध लावायचा नाही. त्यामुळे तो प्राप्त करणं सोपं आहे. प्राप्ताची प्राप्ती असं शास्त्र त्याला म्हणतं. पण ते होतं कुणाकडून? श्रीगुरूंच्याकडून. या ओळीमध्ये श्रीगुरूंचं तरी महात्म्य आहेच, पण महात्म्य सांगायचं आहे मात्र काय? श्लोकाचा आधार घेतला तर ते प्रत्यक्ष आहे. हे प्रत्यक्ष सांगण्यासाठी माऊली ओवी वापरतात. मोठके गुरुमुखे उदय जत दिशे आणि हृदयी स्वयंबची असे प्रत्यक्ष पाहो लागे तैसे अपैसयाची. आपणही पुन्हा या ओवीवरती आज दिवसभर चिंतन करावं अशी आपल्याला विनंती आहे. हे चिंतन संपत नाही. आपल्याला ज्ञानेश्वरी आपण पुढे पुढे सरकत निघालोय म्हणून पुढे जायचं. ह्या 49 ओवीवरून पुढे जायचं आहे. वास्तविक ज्ञानाची महती सांगितलेली आहे. ही महती जरी पटली तरी आपण त्याचा शोध घ्यायला, डिस्कवर त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न करेल. खरंच माझ्याजवळ आहे काय ते बघतो. तरी मी स्वतःला दरिद्र का समजत होतो, एवढ्या मोठ्या संपत्तीचा अधिकारी असताना सुद्धा. पुढच्या श्लोकामध्ये आपण ते बघणार आहोत. ही दारिद्रता, ही पारमार्थिक दारिद्रता मला का प्राप्त झाली? माझे सद्गुरू श्रीमंत आहेत, उदार आहेत. उदार शुद्धे जय जय व शुद्धे उदारे प्रसिद्धे. हा श्रीमंत सद्गुरूंचा मी लेकरू आहे. मी का दरिद्र असेल? मी का गरीब राहील? मला का कटोरा घेऊन विषयांच्या दारामध्ये मला फिरावं लागतं? याचा विचार पुढील काही ओव्यांच्या मधून आणि श्लोकांच्या मध्ये आपल्याला येणार आहे.
9व्या अध्यायाचं चिंतन एक सुद्धा ओवी आपण सोडू नये अशी आपल्याला नम्र विनंती आहे. आपल्यापुढे ज्ञानेश्वरी ठेवावी, ज्ञानेश्वरीतले शब्द बघावेत आणि त्याबरोबर ह्या चिंतनाचा वापर काय करता येतो का, स्वतःचं चिंतन त्यामध्ये मिक्स करता येते का, असं करून 9व्या अध्यायाचा आपण अभ्यास व्यवस्थित पूर्ण करायचा आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, गांभीर्यानं लक्षात ठेवायला पाहिजे. एकदा 9व्या अध्यायाचं बऱ्यापैकी जर आपल्याला कळलं, लक्षात आलं गुरुकृपेनं, तर निश्चितपणे आपल्याला पुन्हा मात्र हे वाचायला पाहिजे, ते करायला पाहिजे, हे ऐकायला पाहिजे, ह्याचं अनुष्ठान करायला पाहिजे, ते तप करायला पाहिजे असं वाटणार नाही. ज्ञानेश्वर माऊली स्वतः तसंच सांगतात या अध्यायाच्या बाबतीत. आजची वेळ संपलेली आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.